नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये हे गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून ही कुठली रेसिपी, हे तर तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग नेमकी कुठली रेसिपी आहे वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतलेले आहे चणा डाळ. 1 कप इतकी घेतली बरं का, कपाने सांगायला गेलं तर, आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतकी ही चणा डाळ घेतली. आता ही आपल्याला का नाही चांगली 2 ते 3 पाण्यातने हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायची आहे बघा. कारण बरंच असं ह्याच्यावरचं पांढरं पाणी निघतं बघा, हे खराब, हे टाकून द्यायचं आहे. आणि नळाखाली ना 2 ते 3 पाण्याने ही चणा डाळ धुवून घेतली. अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर साधारण अर्धा 1 तास चणा डाळ ही भिजत ठेवू शकता. आता का माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून इथं काही मी भिजत ठेवलेलं नाही. धुतलेली डाळ ना कुकरमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये ना 2 कप इतकं पाणी घेतलं. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं बरं का. थोडंसंच एक अर्धा पळी इतकं तेल घालत आहे बघा. म्हणजे का नाही डाळ आपली उतू येत नाही म्हणून आवर्जून तेल वापरायचं आणि डाळ लवकर मऊशीत छान शिजली जाते. आता कुकरचं झाकण लावून हा कुकर गॅसवरती ठेवला आहे. 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. त्याच्यासाठी इथं बघा परात घेतले आणि 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेत आहे. गव्हाचं पीठ अगोदरच चाळून घेतलं आहे बरं का. गव्हाच्या पिठामध्ये चवीसाठी थोडं मीठ घालून मिसळून घेतलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून ना कणिक मळून घेऊयात. आपण पोळ्यासाठी चपातीसाठी जरा सैलसर कणिक मळतो, पण आता मात्र ना जरा अशी घट्ट अशी कणिक मळायची बघा. मर्दून घेऊयात. कणिक फक्त जरा घट्ट असावी ही काळजी घ्यायची आहे बरं का. मस्त कणिक चांगल्या प्रकारे आपली मर्दून झाली बघा. वरून थोडंसंच तेल घालून ना पुन्हा एकदा हात फिरून घेऊयात, म्हणजेच की छान चिकणी मऊ अशी कणिक होईल. ही तर कणिक आपली मळून झाली. आता ही मळलेली कणिक ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात. कणिक पण चांगली 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायची, म्हणजे चांगल्या प्रकारे भिजली जाते बघा. तोपर्यंत बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर ना थंड करायला ठेवला होता. कुकरच्या शिट्टीतली हवा पूर्णपणे जिरली ना मगच झाकण काढायचं आहे बरं का. आणि बघा अगदी डाळ मस्त मऊसूत छान प्रकारे शिजले बघा इथे. आता काय करायचं आहे, खाली एक भांडं ठेवूयात, वर अशी जाळी ठेवूयात आणि ना ही गाळून घ्यायची आपल्याला डाळ बरं काय. म्हणजेच की डाळीतलं जे पाणी आहे ना ते खाली निघेल, त्याला येळवणी म्हणतात बरं का. पूर्णपणे डाळ इथं गाळून घ्यायची आहे. ह्याच्यात पाणी जरासुद्धा ठेवायचं नाही. आता खाली जे येळवणीचं पाणी निघालं ना त्याच्यातच इथं शिजवलेली डाळ थोडीशी मी टाकते बघा. कारण त्या येळवणीच्या पाण्याची का नाही आम्ही आमटी करतो, कटाची आमटी, ते करणार आहे मी नंतर. तर त्याच्यासाठी ते बाजूला ठेवूयात. तुम्ही नसाल करत तर मग ते पाणी टाकून दिलात तरीसुद्धा चालेल. आणि आता ही जी वरची आपली डाळ आहे का नाही ती आपल्याला ना वाटून घ्यायची आहे. जसं आपण पुरण कसं वाटतो पोळ्यांसाठी तसं वाटून घ्यायचं आहे. डाळ ना अगदी चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे बघा लगेच इथं पुरण साधारण जवळजवळ ना 3 ते 4 मिनटामध्ये हे बनवून तयार होतं. लगेच इथं बघा गरम गरम असताना डाळ वाटायची, म्हणजे ती लगेच वाटली जाते बघा. इथं डाळ आपली वाटून झाली आणि चाळणीला बरीच अशी लागलेली असते ना तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता पीठ मळल्यावरनं त्याचबरोबर इथं डाळ शिजवून पुरण केल्यावरनं तुम्हाला तर वाटत असेल पोळ्या करते का, तर नाही. आत्ता सुरू आहे अधिक मास, म्हणजेच की धोंड्याचा महिना. मग ना पूर्वी असे ह्याचे धोंडे करायचे, तर आज आपण तीच रेसिपी पाहत आहोत, ते म्हणजे धोंडे. बघा केलेलं पुरण होतं ना ते इथं मी कुकरमध्येच घालून घेतलं, कारण आता आपण चरका देणार आहोत ना, दुसरं भांडं न खराब करता, म्हणून इथं मी कुकरचाच वापर केलेला आहे. वाटून घेतलेली डाळ घातले आणि गूळ घातला बारीक चिरलेला 1 कप इतका. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता सतत हलवत राहूयात. गॅस बिलकुल वाढवायचं नाही बरं का. जसजसा गूळ वितळे ना तसं जरा सैलसर हे पातळ होतं बघा. पण नंतर सतत हलवत राहिलं तर आठवून येतं, छान प्रकारे घट्ट होतं. तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा वापरू शकता बरं का, किंवा अर्धा गूळ अर्धा साखर असं सुद्धा करू शकता. आता बघा हे पातळ झालेलं तुम्हाला दिसत असेल आणि आता बघू शकता घट्ट झालं आहे. उलतान बघा असं उभं ठेवायचं, जरासुद्धा ते पडत नाही, म्हणजे समजायचं छान प्रकारे हे तयार झाले बरं का. म्हणजे घट्ट झालं आहे, बाकी दुसरं काही नाही. आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेत, काजू बदामाचे काप आणि थोडीशी वेलची पूड. पूर्वी काही ड्रायफ्रूट वगैरे घालायचे नाहीत बरं का. फक्त जायफळ, वेलची, सुंठ, बडीशोप हे चांगल्या प्रकारे पाट्यावर वाटून ना ते घालायचे, मस्त घमघट सुटायचा. पण आता मी थोडेसे ड्रायफ्रूट घातले, चवीला छान लागतील म्हणून. आणि थोडंसं आता तूप घालूयात आणि मिसळून घेऊयात. अगदी तुम्ही सुकं खोबरे खिसलेलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता, खायला छान लागतं बरं का. बाकीचं काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल. बघा हे पुरण घट्ट झाले. मग गॅस बंद करून खाली एका ताटामध्ये ना हे केलेलं आपण जे पुरण आहे ते काढून घेऊयात आणि ना असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ना हे थंड होईल. ह्या पुरणामध्ये हळद वगैरे बिलकुल वापरायची नाही बरं का, नाही तर चव बिघडले जाते. असंच ठेवायचं आपल्याला पुरण. आता बघा हे मी ना फॅन खाली ठेवलं होतं आणि पूर्णपणे थंड झालं आहे. आता ना आपल्याला ह्याचे धोंडे करून घ्यायचे आहेत.
तर इथं बघा कणिक पण चांगल्या प्रकारे आपली इथं मस्त भिजलेलं आहे एवढा उशीर. आता हलकीशी इथं मी मर्दून घेत आहे. पुरण पण आपलं थंड झालं आहे आणि इथं सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. आता धोंडे कसे करायचे सांगू का. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये हात बुडून घ्यायचा, छोटासाच गोळा तोडून घ्यायचा बरं का. अगदी आपण पुरणपोळीचा उंडा करतो ना त्याच्यापेक्षा अगदी छोटा उंडा करायचा आहे बरं का. आपण पुरणपोळीचा उंडा जरा मोठा करतो, त्यात थोडेसे बारके असे धोंडे करून घेणार आहोत. अगदी तुम्ही छोटे छोटे करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण पूर्वी ना असे मोठे मोठे हात भरून असे उंडे करून घ्यायचे. पूर्वीचे लोक तसे खायचे देखील बरं का, गोड वगैरे आवडीने अगदी खायचे बरं का हे धोंडे वगैरे. आता थोडंसं गोड खाणं प्रमाण कमी झालं आहे, त्याच्यामुळे जरा हे छोटे धोंडे करून घ्यायचे. शिवाय बघा तुम्हाला मी आज ना 2 पद्धती दाखवणार आहे. जसं की तळून हे धोंडे करणार आहे, शिवाय वाफूनसुद्धा दाखवणार आहे. पूर्वी तर ना धोंडे हे तळूनच करायचे. आता बरेच जण डाएट करत असतात जे की बिलकुलसुद्धा तेलातलं खात नाहीत, मग त्यांच्यासाठी आपण वाफून करणार आहोत बरं का. 2 पद्धती दाखवणार आहे. सुरुवातीला ही पहिली पद्धत, ते म्हणजे बघा जसा पुरणपोळीचा उंडा आपण कसा करतो अगदी तसा इथं भरून घेतला आहे आणि वर जे एक्स्ट्राची कणिक निघते ना तितकी बाजूला करायची. म्हणजे कणिक कमी आणि पुरण जास्त असं आपल्याला ठेवायचं बरं का, जेणेकरून ते खायला चांगलं लागतं. पीठ जर जास्त ठेवला, पुरण जर कमी ठेवला तर पीठ लागेल, तितकं खायला चव येणार नाही, टेस्ट लागणार नाही म्हणून. आता बघा उंडा जरी माझा इथं तुम्हाला कणकेचा जास्त दिसत असला तरीसुद्धा बघा मी पुरण आतमध्ये दाबते आणि वर जास्त गव्हाचं पीठ घेते. आणि बघा इथं वर तुम्हाला किती मी पीठ बाजूला काढताना दिसत असेल, म्हणजे खाली ना पातळच अशी आपली पारी होते. पातळच पारी करून घ्यायची बरं का, म्हणजे आतमधलं जे पुरण आहे ते खायला चांगलं लागतं. बघा ह्याला म्हणतात धोंडा. तर इथं 2 तुम्हाला धोंडे करून दाखवले आणि बाकीचे इथं ना मी जवळजवळ एक 6 इतके हे धोंडे करून घेतलेत. आता तुम्हाला वाफून कसे करायचे ते सांगते. इथं आपल्याकडे मोदक उकडण्यासाठी किंवा उकडण्यासाठी जे चाळण असते का नाही त्याला तेल लावून घेतले आणि इथं बघा छोटासा गोळा घेतला आहे, अगोदरच्या गोळ्यापेक्षा कमी कणकेचा. सुक्या गव्हाच्या पिठात भरभरून ना पारी करून घेतले बघा पातळ अशी, आणि त्याच्यामध्ये ना सारण हे पुरण केलेलं आपण भरून घेऊयात. मी हातानेच भरते बरं का, जेणेकरून चांगल्या प्रकारे हे हाताने भरता येतं म्हणून. आणि सेम अगोदर जसा उंडा केला तसाच उंडा करून घ्यायचा आहे. वरचं जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते तुम्ही काढू शकता किंवा तिथेच दाबून ठेवू शकता, पण पीठ खूप होतं ना म्हणून शक्यतो करून काढाच. आणि जर असं चपटं करायचं, जसं चपाती लाटण्यासाठी आपण अगोदर चपटं करतो बघा, अगदी तसंच इथं चपटं करून घेतलं आहे. अगदी गोल ठेवला तरीसुद्धा चालेल, पण असं चपटं असलं ना तर घेऊन खाण्यासाठी योग्य सोयीस्कर असं होतं ना, म्हणून इथं मी असे चपटे करून घेतलेत. बाकी धोंडे म्हणायला गेलं तर हे असेच आकाराने असतात बरं का. आणि शिवाय ना पूर्वी हे धोंडे गव्हाच्या पिठापासूनच करायचे. अगदी तुम्हाला वाटलं तर मैदा जर खात असाल तर मैद्याचे सुद्धा करू शकता. आता बघा इथं मी 2 पद्धतीत हे धोंडे करून घेतलेत, एक वाफवण्यासाठी आणि एक तळण्यासाठी. तर चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं बघा, गरम झालं आहे. तर ही चाळण त्याच्यावरती ठेवायची, झाकण ठेवूयात आणि एक 8 ते 10 मिनटं वाफवून घेणार आहोत बरं का. आता हे गॅसच्या एका बाजूला वाफवतात तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला तळून घेऊयात, म्हणजे कसं आपला वेळ ना कमीत कमी लागेल. आता इथं छोटे मी कणकेचे गोळे टाकून बघितले बघा तेलात, तेल हलकं गरम आहे. मग हे कणकेचे गोळे ना तेलामध्ये सोडायचे आणि तळून घेणार आहोत मस्त मंद आचेवरती. आता इथं ना तेल मी पॅनमध्येच गरम करायला ठेवलं होतं, कारणसुद्धा सांगते. कारण एका वेळेस ना बरेच असे धोंडे बसतात बघा इथे, म्हणजे तळायला ना जास्तीचा वेळ लागत नाही, कमीत कमी वेळेमध्ये तळून होतं. अगदी तुम्ही ना कढईमध्ये तळून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण बघू शकता इथे पॅनमध्ये कसे अगदी सुटीत मोकळे मोकळे असे धोंडे राहिलेत. मस्त तळून घेऊयात आपण. मी एका वेळेस जितके धोंडे केले होते ना तितके सगळे तेलामध्ये सोडलेत बघा, 6 इतके. आणि अलटी पलटी करून तळून घेऊयात. हलका छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊयात. गॅस मंद ठेवायचं बरं का, फास्ट ठेवायचं नाही, नाहीतर ना आतून जरा कच्चे राहतील बरं का, गव्हाचं पीठ जरा कचकच लागेल. त्यामुळे ना मंद आचेवरती किंवा मध्यम तुम्ही गॅस ठेवू शकता. छान तांबूस रंग येईपर्यंत ना तळून घ्यायच्यात बरं का. बघू शकता एका बाजून किती छान लालसर रंग आला आहे. मग आता पलटी करून त्या बाजूनसुद्धा चांगले तळून घेऊयात इथं. आता इथं तेलामध्ये जास्त बुडबुड्या तुम्हाला आलेले दिसत असतील, कारण माझा हात ओला होता आणि त्याच्यामध्ये पाणी पडलं का नाही हाताचे ठिपके, त्याच्यामुळे जास्त बुडबुडे आले. आता बघा हे दोंडे चांगले इथं तांबूस रंगावर तळून झालेत. आता हे आपण काढून घेऊयात. आणि तळल्यानंतर बघा आणखी जरा जास्तच फुललेत इथं बघा, मस्त दिसतात का नाही. पूर्वी ह्याच्यापेक्षा मोठे करायचे म्हणजे बघा बरं. आणि आता बघा हे जे बाजूला वाफवायला ठेवले होते का नाही ते चांगल्या प्रकारे वाफवलेत, मस्त टम्म फुगलेत बघा. हाताला बिलकुलसुद्धा चिटकत नाही, म्हणजे हे वाफवले गेले समजायचं. आता खाली काढून घेऊयात थंड होण्यासाठी बरं का. इथं आपले दोन्ही प्रकारचे हे धोंडे तयार झालेत बघा खाण्यासाठी. अधिक महिना म्हणजेच की धोंड्याचा महिना बरं का, 3 वर्षातनं एकदा येतो. ह्याला खूप सारं महत्त्व आहे बरं का.
आता लेकीला आणि जावयाला ना ह्या अधिक महिन्यामध्ये बोलवलं जातं जेवायला बरं का, आणि ताटामध्ये असा धोंडा देतात. शिवाय बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी रूढी परंपरा असते बरं का. तर ह्या धोंड्या महिन्यात ह्या धोंड्याचा खूप सारा असा मान असतो बरं का, जावयांना चढावडीने जेवायला बोलवण्याचा. तर हे आज आपण धोंडे कसे करायचे ते पाहिले. आता हे धोंडे ना तुम्ही आमरससोबत किंवा वरून तुपाची धार सोडून खाऊ शकता. खरंच खायला खूपच छान लागतात बरं का. आता मला सांगायला गेलं तर ना, तळल्यापेक्षा हे वाफवलेले धोंडे होते ना, ते इतके खायला छान लागत होते ना, खरंच वाव मस्त. म्हणजे ना कधीतरी तुम्ही पुरणपोळीसाठी जरी पुरण केलात ना, तर नक्की थोडे ना असे वाफवून हे धोंडे करा. अगदी तुम्ही नेहमी करणार इतके छान होतात बरं का. चला मग आजच्या ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे धोंड्याचा महिनाही नक्की करून पाहतील. आणि हो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.